वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळ वगैरे पप्पू शेटचा बड्डे होता का, त्यामुळे त्याला काय म्हणलं माहिती का, तू निवांत बस म्हणलं, आराम कर, आज काय सुद्धा कामाला वगैरे यायचं ना, आम्ही दोघं जाणार काम, म्हणलं काय असेल ते करून टाकता. जसा का जिना चढून वर आलो का सगळीकडे फुल्ल जाळी मारलेली दिसायला लागली होती. मी काय ह्या कामावर नव्हतो, 2-3 दिवस दोघांनी तिघांनीच काम केलेलं. आतापर्यंत 2वेच्या वायरी मी फक्त रोम आणि जिन्यामध्ये वापरले बरं का. पहिल्यांदा इथं हॉलमध्ये बघायला लागलो, तिकडे सोप्यावर एक 2वेची वायर सोडली आणि परत त्याला मेन बोर्ड ते घालून सोडले. आतापर्यंत केलेल्या कामामध्ये पहिल्यांदा ओरिजिनल पीओपी बघायला लागलो बरं का, नाही तर सगळीकडे जिप्समच असतं नुसतं. अनिकेत सावकाश ते मशीन चालू केलं म्हणजे माझ्या छाताडा बिताडामध्ये बेट घुसवशील ती. दोन तुकडं झाले. इथले फक्त टोटल 5 पॉईंट आहेत का, तेवढंच इथं घेतलेलं आहे खालच्या बोर्डामध्ये, नाही तर बाकीचं सगळं पलीकडल्या साईडच्या बोर्डामध्ये. आपण इथलं जेवढं पण काम करायला लागलो का वायरिंगचं, त्यामध्ये आपली स्वतःची बुद्धी वापरायची नाही. सगळं इंजिनिअरिंग प्लॅन नुसार सगळं चालतंय. त्यांनी जसं सांगते ते का तसंच करावं लागायला लागले. टीव्ही केबल तर लय बेकार फिरवल्या. खालच्या 8 मॉडेल मधनं वरच्या 4 मॉडेल मध्ये, 4 मधनं बाहेरच्या 18 मध्ये, 18 मधनं परत त्याला वरच्या जंक्शन मध्ये, जंक्शन मधनं फॅन बॉक्स मध्ये, त्या फॅन बॉक्स मधनं त्या पलीकडल्या फॅन बॉक्स मध्ये, आणि तिथनं डायरेक्ट परत त्याला वरच्या साईडला भावनं थकलो बोलून मी, त्यामुळे जेवण करतो. आता वायरिंगचा विषय राहिला होता ते म्हणजे फक्त आणि फक्त पोर्च मधला बाकीचं सगळं झालं होतं. आणि मला काय मला माहिती का, एका सेक्शन मधलं तू कर म्हणला आणि एका सेक्शन मधलं मी करतो. परत त्याला मी एका सेक्शन मधली सगळी पायपिंग केलं, तोपर्यंत त्यानं पलीकडली सगळी वायरिंग ओढून टाकला होता. हे चुकीचं आहे म्हणलं भावा. हे मशीन लागलेली अजून जखम किती दिवस घेते काय माहिती बरं का, भरायला लय त्रास व्हायला लागला ह्याचा. आणि अशा तऱ्हेनं इथल्या कामावरची सगळी वायरिंग झाली म्हणजे फक्त आणि फक्त पीओपीचे झाले बरं का. माझा हात लागला का पटकेरनं काम होतं इथलं सगळं. आता तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त पोर्चचं एक काम केलं बरं का. दुसरं म्हणजे अजून एक हॉल मधलं फक्त काम केलं बरं का. आणि ह्याला दिवस गेला. तुम्ही म्हणसाल की ह्याला दिवस कसा काय गेला, इथं पाठवून हातात आले आमचे, काय सांगा तुम्हाला. त्याच्यामुळे 5:30 वाजताच कामावरनं सुट्टी केलं, नेट गावाकडे निघायला लागला बरं का. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळ वगैरे गेल्या वर्षी ब्लॉक काढून असंच केलं, गेल्या वर्षी काहीतरी. धन्यवाद. अरे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पू, हॅपी बर्थडे टू यू. केक शंकर पाटला बसला काही वैभव बसला गेला. अबे संध्या कधी केक भेटला होता का नव्हता, कसलं खायला लागलाय केक. मला तर दे म्हणलं तर परत त्याला माझ्या मीच हाताने घेऊन खाल्लो. केक आवडते पण जास्त गोड खाऊ शकत नाही मी. आणि अशा तऱ्हेने लॉग संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला जर लॉग बघून मजा आली असेल तर तेवढं फॉलो तेवढं करा.